शिंदे फडणवीस अजित पवार दिल्ली दौऱ्यावर, दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार। दिल्लीमधील बैठकीनंतर मोठ्या घोषणांची शक्यता। महाराष्ट्रातील नेत्यांच्या बैठकी अगोदर दिल्लीमध्ये नड्डा आणि मोदींची बैठक। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात नड्डा मोदींची चर्चा झाल्याची माहिती। शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला नाही, फक्त निर्णय मोदींवर सोपवला। उदय सामंतांचं मोठं विधान। तर शिंदेंचा स्वभाव पाहता ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत, शिरसाट यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेतील लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक। शिंदेंच्या सेनेचे आमदार उदय सामंत यांचा दावा। येत्या 8 ते 10 दिवसात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत। अचानक 76 लाख मतांची वाढ कशी झाली? निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। आयोगाने पारदर्शकता न पाळल्याचाही आरोप। वंचितमुळे महाविकास आघाडीला 20 जागांचा फटका। तब्बल 58 मतदारसंघात वंचितचे उमेदवार तिसऱ्या स्थानी। मतांची टक्केवारी राखण्यातही प्रकाश आंबेडकर यांना यश। मला पाडण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही, बच्चू कडूंची टीका। तर जनतेने बच्चू कडूंना पराभूत करून जागा राखवली, नवनीत राणांचं प्रत्युत्तर। रत्नागिरीतील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये जाण्याची शक्यता। तर प्रकल्प रत्नागिरीतच व्हावा, रिफायनरी समर्थक समितीची मागणी। अमरावतीच्या नाफेड केंद्रामध्ये आणलेलं सोयाबीन आर्द्रतेमुळे परत। अट रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। 10,000 जणांची नोंदणी, मात्र आतापर्यंत अवघ्या 424 शेतकऱ्यांकडून खरेदी।